बातमी ठाण्यातून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे। ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि ठाणे शहरातील विविध समस्यांबाबत हा मोर्चा काढला जातोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही या मोर्चाला पाठिंबा आहे। अरे या फसव्या सरकारचं करायचं काय? या दुटप्पी सरकारचं करायचं काय? या असंवेदनशील सरकारचं करायचं काय? अरे कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? उद्धव साहेब आगे बढ़ो। संयुक्त मोर्चा आहे। या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की वातावरण निर्मिती झालेली आहे। धडक मोर्चा काढण्यात येतोय अन्यायाला गाडायला अशा आशयाचे बॅनर पोस्टर्स होर्डिंग जे ते संपूर्ण ठाण्यामध्ये आज पाहायला मिळते। आणि महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्या विरोधात आता शिवसेना आणि मनसे आक्रमक झालेली आहे। ही येत्या युतीची नांदी आहे का आणि या मोर्चाच्या माध्यमातून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे का? आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे। आपण पाहतोय महिला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आता घोषणाबाजीला सुरुवात झाली आहे। आजी या आंदोलनात सहभागी झालात काय म्हणाल? या आंदोलनासाठी हा जो ठाण्यामध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे या बाप बेट्यांनी जे सगळं माझं मी ठाण्याचा मुख्यमंत्री आता कुठे झोपलायस तू आणि तुझा पोरगा कुठे झोपलाय? आज घोडबंदरला जायला आम्ही 25 मिनिटात पोहोचत होतो। साधारण कापूरबावडी ते आनंदनगर पर्यंत जास्तीत जास्त 25 मिनिटं लागत होते। आता 1.5 तास सुद्धा आम्हाला पुरत नाही। 1.5 तास आता 2.5 तास आम्हाला कासारवडवली पर्यंत जातो। या भ्रष्टाचाराचं करायचं काय? या बाप बेट्यांचं करायचं काय? 2 हेलिकॉप्टर घेऊन फिरतोय। आमचे उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पण त्यांच्याकडे 4 व्हीलर शिवाय दुसरं काही हे नाही। आणि या बाप बेटाकडे 2 हेलिकॉप्टर कुठून आले? आता सीडी CBI हे कुठे गेले? आता कुठे झोपलेत? भाजप सरकार कुठे झोपले? यांच्याकडे सीडी कशी लागत नाहीये? यांना अटक कशी होत नाहीये? आम्ही पब्लिक याची वाट बघतोय। आजी तुमचे नाव काय? माझं नाव सुनंदा देशपांडे। माझं वय आहे 74। हा, मी एक धावपट्टू आहे। ठाणे कुठे राहता? मी चंदनवाडी शिवसेना शाखा। शिवसेना शाखा होतो इथे ठाण्यामध्ये तुम्हाला अतिशय त्रास होतो। इतक्या दिवस कधी त्रास झाला नाही पण हे गद्दार सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून आमचं जीणं हराम करून टाकलंय या बाप बेट्यांनी। तुमच्या काय समस्या आहे काय म्हणत साहेब? ह्या ठाणा शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एक हाती सत्ता आहे। बाप बेट्यांची सत्ता एक हाती म्हणावं लागेल। पण आज ह्या बाप बेट्यांनी संपूर्ण ठाणा महानगरपालिकेचं वाटोळ करून ठेवलेलं आहे। ज्यांना शिवसेना पक्षाने सर्व काही दिलं कशाची कमी नाही। एक रिक्षावाला आज करोडो अब्जोचा प्रॉपर्टीचा मालक आहे। असाच आहे का? आणि असं असताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर आणि गद्दारी केली। यांना आता गाडण्याची वेळ आलेली आहे आणि ते ठाकरे ब्रँड म्हणतोय। आणि धडक मोर्चा काढताय। या धडक मोर्चाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना एक इशारा आहे की आता तरी सुधरा नाहीतर शिवसैनिक मनसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। इशारा नाही साहेब, ही कृती आहे। आता गेले अनेक वर्ष आम्ही सण केलंय तुमचं, आता सण होणार नाही। जो महाराष्ट्राचा आवाज ज्याला ठाकरे ब्रँड म्हणून म्हणतो ते ठाकरे ब्रँड एकत्र राहिलाय।